ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। राधे राधे। नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कसे आहात मग सगळे? मजेतच असाल ना? मग आपले व्हिडिओज पाहताय ना? मी आज तुमच्यासाठी होळी कधी आहे, 13 की 14 मार्च, नक्की कोणत्या दिवशी साजरी करायची व होळिका दहनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे व होळिका दहन करताना काय काळजी घ्यायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते। वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये होळी पौर्णिमेचे महत्त्व मोठे आहे। होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते। होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो। पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो। या सणाला डोल पौर्णिमा, धुलवड, मांजलकुळी, उकळी, फगवा किंवा शिमगा असेही म्हणतात। परंतु यंदाची होळी 13 मार्चला आहे की 14 मार्चला असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल। तरी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तेही जाणून घेऊयात। होलिका दहन तिथी आपण जाणून घेऊयात। पौर्णिमा तिथीची सुरुवात 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10:35 पासून पौर्णिमा तिथी समाप्ती 14 मार्च 2025 रोजी दुपारी 12:23 पर्यंत असेल। पौर्णिमा तिथीचा उदय व मोठा अवधी हा 13 मार्चला असल्याने यंदा होलिका दहन ही 13 मार्चला केले जाईल आणि धुलिवंदन ही दुसऱ्या दिवशी 14 मार्चला साजरे होईल। तरी आपण शुभ मुहूर्त पाहूयात। 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10:36 पासून ते या दिवशी रात्री 11:29 पर्यंत भद्रा काळ असेल। या काळात होलिका दहन करणे वर्ज्य मानले जाते। त्यामुळे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 13 मार्च 2025 च्या रात्री 11:30 पासून ते रात्री 1:04 पर्यंत असेल। तरी आपण होळी सणाचे महत्त्व जाणून घेऊयात। हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते। या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छाही देतात। आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे। या विशेष प्रसंगी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतात आणि त्यांच्या जीवनात सुख समृद्धीही येते। तरी या दिवशी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात व काय काळजी घ्यावी हे आपण जाणून घेऊयात। असं म्हणतात की होलिका दहन करताना जेव्हा त्यात शेणाच्या गोहऱ्या वापरल्या जातात तेव्हा त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते। त्यामुळे शक्य असल्यास आपणही त्याचा वापर करू शकता। तसेच शास्त्रानुसार कच्च्या जमिनीवर किंवा विटांचा गोल तयार करून त्यामध्ये होलिका दहन करणे योग्य आहे। थेट सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर होलिका दहन करणे टाळावे। होळीला प्रदक्षिणा घालताना गव्हाची कर्णफुले, हरभरा इत्यादी अग्नीला अर्पण करण्याची पद्धत आहे। काही ठिकाणी अग्निदेवतेला नारळ सुद्धा दिला जातो। तरी तुम्हाला ही माहिती कशी वाटली व होलिका दहनाची गोष्ट ही आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड असेल तरी तीही तुम्ही नक्की ऐकावी। तरी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल। राधे राधे।